नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते. आजच्या भागामध्ये आता जानकीची लगबग किचनमध्ये सुरू असते. ऐश्वर्या आली म्हणून ऐश्वर्याच्या आवडीचा स्वयंपाक तिला बनवायचा असतो. म्हणून ती गुलाबदादांना म्हणते की हे बघा, भांडी पटपट घासून घ्या, आपल्याला ऐश्वर्याच्या आवडीचा स्वयंपाक बनवायचा आहे. आणि नानांना आवडतात म्हणून बटाट्याच्या काचऱ्या मी बनवते, आणि आईंना मेथीची भाजी, आणि ऐश्वर्याला काय आवडतं तर पनीरची भाजी. तेव्हा आता लगेच गुलाबदादा म्हणतात की हो ठीक आहे, लगेच करतो. तेव्हा आता जानकी म्हणते की या घरात आज ऐश्वर्याचा नव्याने पहिला दिवस आहे, त्यामुळे तिला जे जे काही आवडतं ते आपण सगळं बनवूयात. पुरी सुद्धा करूयात, बासुंदी करूयात, सगळं गरम गरम करूयात. आणि हे बघा गुलाबदादा, तुम्हाला तर माहितीच आहे की ऐश्वर्याला काय काय आवडतं म्हणून. त्यावरती आता लगेच गुलाबदादा म्हणतात की हो वहिनी साहेब, ऐश्वर्या वहिनींना घरचं जेवण तर कधीही आवडलं नव्हतं, फक्त हॉटेलला जाऊन त्यांना गोड लागायचं. गुलाबदादा रागानेच म्हणतात. त्यावरती आता जानकी म्हणते की हे बघा गुलाबदादा, अगोदर आवडत होतं पण आता नाही. आणि हे बघा गुलाबदादा, अगोदरचं सगळं काही विसरायचं. हे बघा ऐश्वर्याला मात्र नवीन पद्धतीने जाणून घेण्याचा तुम्ही प्रयत्न करा. ती बदललेली आहे, तिला काय आवडतं आणि काय नाही, जे काही आहे ना जुनं ते सगळं काही विसरून जायचं. त्यावरती गुलाबदादा म्हणतात की ठीक आहे, चुकलो वहिनी, खरंच पुन्हा असं नाही व्हायचं. त्यावरती आता जानकी म्हणते की विषय सुद्धा काढायचा नाही, आणि मी आहेच ना तुम्हाला आता शिकवण्यासाठी किचनमध्ये, त्यामुळे हे बघा तिच्यासमोर कोणतेही असे विषय नकोय परत. तेव्हा आता सारंग ऐश्वर्याला रूममध्ये घेऊन येतो आणि ऐश्वर्याला बसायला सांगतो. ऐश्वर्या आपली रूम बघते आणि खूपच खुश होते. आणि आता दोघंही बसतात. ऐश्वर्या सारंगला सुद्धा बसायला सांगते. तेव्हा सारंग म्हणतो की हे बघा ऐश्वर्या, माझा स्वभावच असा लाजरा आहे आणि त्यामुळे मी तुमच्याशी बोललो नाही, परंतु हे बघा आता मात्र खरंच मला त्याचं वाईट वाटतं. तर लगेच आता ऐश्वर्या म्हणते की नाही हो सारंग, असं नाही, तुम्हाला बोलता नाही आलं कारण त्या गोष्टीला मी जबाबदार आहे. मी सतत तुम्हाला डॉमिनेट करत आले आणि सतत तुमचा रागराग करत आले, तुम्हाला वाटेल तसा मी त्रास दिला, तुमच्याशी वाईट वागले, खरंच याचं मला खूप गिल्टी फील वाटतं. तेव्हा आता ऐश्वर्या रडत असते. तर आता सारंग म्हणतो की ऐश्वर्या प्लीज, अहो प्लीज असं करू नका, आता स्वतःला इतकं दोषी मानू नका हो. आणि हे बघा सारंग, खरंच मला माफ करा, मी असं नाही वागणार, पुढे कधीही तुम्हाला असा त्रास मी नाही देणार. त्यावरती आता लगेच म्हणजे सारंग म्हणतो की हो ऐश्वर्या, मला माहिती आहे. त्यानंतर ऐश्वर्या सारंगला वचन देते की ही ऐश्वर्या आहे ना, यापुढे मात्र तुम्हाला फक्त आणि फक्त आनंदात आणि सुखामध्ये ठेवणार आहे. तर तुमच्या चेहऱ्यावरचं हे हसू आहे तर ते मी कायम टिकून ठेवण्याचा प्रयत्न करेल. आपला हा संसार आहे जो अर्धवट सोडून मी गेले होते, तर तो आपण दोघांनी मिळून पूर्ण करायचा आहे. सगळ्या गोष्टी मात्र आपण मिळून करू एकमेकांच्या सोबतीने, तुम्हाला आज वचन देते, प्रॉमिस करते. तेव्हा सारंग खूपच खुश होतो. सारंग लगेच आता ऐश्वर्याचा हात हातामध्ये घेतो. तेव्हा आता तिचे दोन्ही हात तो आपल्या हातामध्ये धरतो आणि म्हणतो की ऐश्वर्या, खरंच किती छान बोलला तो तुम्ही, म्हणजे हे बघा माझ्या मनावरचं ओझच उतरलं. मला दडपण आलं होतं आणि मला सुद्धा खूप दडपणच आलं होतं, परंतु तरी आता मला हे नातं आहे तर ते अगदी सगळं काही विसरून नव्याने सुरुवात करायची आहे. तर त्यावरती आता ऐश्वर्या म्हणते की सारंग, आपण आपल्या नात्याची तर नव्याने सुरुवात करूयात, पण मला आपल्या घरातील जी बाकीची नाती आहेत तर ती सुद्धा माझ्या बाजूने हवी आहेत. कारण घरात आल्यानंतर मला कळालेलं आहे की काही लोकांचा माझ्यावर अजून सुद्धा विश्वास नाही. आता ऐश्वर्याला सुद्धा वाईट वाटत असतं आणि सारंगला सुद्धा, पण तरी सुद्धा सारंग ऐश्वर्याला खुश करून घेतो. त्यानंतर आता इकडे जानकीच्या मनात सुद्धा तोच विचार सुरू आहे. ऐश्वर्या जरी या घरात आली असली तरी सुद्धा जुन्याच गोष्टी आता सगळ्यांच्या मनात आहेत, तर त्या सहजासहजी नाही पुसल्या जाणार. कारण गुलाबदादावरून सुद्धा जानकीला आता समजते की गुलाबदादांच्या मनात सुद्धा त्याच आठवणी आहेत. तर ऐश्वर्या जशी बोलली तसं सगळं काही आता सगळ्यांच्या मनातील आता जुन्या आठवणी आहेत तर त्या तिला पुसून टाकायच्या आहेत. सगळ्यांच्या मनात आता तिच्याविषयी असणाऱ्या काही गोष्टी तर अजून तशाच असू शकतात. जानकी आता बटाटा कापत असते, पण जानकीचं त्या कापण्याकडे काही लक्ष नाही, ती सारखा हाच विचार करत आहे. ऐश्वर्या हट्टी आहे, तापट आहे आणि तिच्या या खाण्यापिण्याच्या सवय आहे, तर ते इतके अचानक कशा बदलू शकतात. सगळं काही मला सांभाळून घ्यावं लागेल, सगळं काही मला सावरून घ्यावे लागेल, आणि मला हे सर्व जमेल का? आणि नाही, आता मला हे सगळं काही जमून घ्यावंच लागेल. आणि ते जर मला नाही जमलं आणि तेवढ्यात मात्र आता जानकीच्या बोटाला कापते. जानकीचं लक्ष नसल्यामुळे आता जानकीला बोटाला कापलेलं आहे आणि जोरात ती आई ग असे ओरडते. तेव्हा गुलाबदादा म्हणतात की वहिनी काय झालं, बोट कापलं का तुमचं? अहो त्यातून रक्त यायला लागलं. आणि तेवढ्यात जानकी म्हणते की मी ठीक आहे गुलाबदादा. ऋषिकेत धावतच येतो आणि काय झालं असं विचारतो. जानकीचं बोट धरतो, गुलाबला हळद घ्यायला सांगतो आणि जानकी काय ग तुझं लक्ष कुठे असतं असे जानकीला म्हणतो.
तर आता आपल्या हाताने जानकीच्या बोटावर हळद भरतो आणि म्हणतो की काय जानकी, मनामध्ये नक्की कसला तरी गोंधळ सुरू असेल तरच हे असं होत असतं की कितीही रक्त वाहतं ग, जरा सांभाळून काम करत जा. तेव्हा आता जानकी फक्त ऋषिकेशकडे पाहत असते. तर ते ऋषिकेश गुलाबदादांना म्हणतात की हे बघ गुलाबदादा, सगळं काही आवरून घ्या तुम्ही, मी तोपर्यंत मलमपट्टी वगैरे करतो. गुलाबदादा म्हणतात की हो ठीक आहे, मी सगळं आवरतो. तेव्हा मात्र आता जानकी म्हणते की अहो ऋषिकेश, काही नाही, मला अगदी बोटाला फक्त कापलेलं आहे, मी करते, गुलाबदादा एकटेच आहेत. त्यावरती गुलाबदादा म्हणतात की हे बघा वहिनी, तुम्ही बसा, काही काळजी करू नका, मी सगळं काही आवरतो. त्यानंतर आता सारंग ऐश्वर्याला इकडे म्हणत असतो की हे बघा ऐश्वर्या, तुम्ही तर म्हणालात ना की सगळ्यांच्या मनातील आता हा राग आहे तो हळूहळू दूर होईल म्हणून, आणि तुम्ही ते अगदी करणार आहात, तर त्यामुळे आता मागे हटायचं नाही. त्यावरती ऐश्वर्या म्हणते की हो ना, मला बिलकुल मागे हटायचं नाही, सगळ्यांचा विश्वास मी कमवणार म्हणजे कमवणार. खरं तर हे बघा अहो, सौमित्र भाऊजी घरात आल्यानंतर जे काही बोललेत ना ते खरंच मी नाही विसरू शकत. त्याचं मला फार असं वाईट वाटले. हे बघा, मी घरात आल्यामुळे अवंतिकाला चक्कर आली, माझ्यामुळे घरातील आता ही जी काही म्हणजे निगेटिव्हिटी आहे तर ती आली. आणि हे बघा, आपण घरात आल्यानंतर आपल्या घरात वाईट होते हे मात्र ऐकल्यानंतर कोणालाही अगदी वाईट वाटेलच. तेव्हा ऐश्वर्या डोळ्यात पाणी आणत हे सर्व म्हणते. तर सारंग म्हणतो की हो, तुमचं एकदम बरोबर आहेत आणि तुमच्या इतकं मला सुद्धा वाईट वाटले दादाच्या बोलण्याचं. दादाने असं बोलायला नको होतं. पण ऐश्वर्या, मी तुम्हाला एक सांगू का की दादा जुनं सगळं काही आहे तर तो अजूनपर्यंत नाही विसरलेला. हे बघा, आपण दोघं मात्र त्याला थोडासा वेळ देऊयात. मला पूर्ण खात्री आहे की दादा नक्की बदलेल म्हणून. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की मी खरंच त्या दिवसाची खूप वाट बघत आहे. पण हे बघा अहो, मी घरात आल्यामुळे अवंतिकाला त्रास होतोय, ही गोष्ट खरंच मला सहन होत नाही. जेव्हापासून मी घरात आले तेव्हापासून सतत मला हेच वाटतं, अवंतिकाला जाऊन भेटू, मी तिच्याशी बोलू. त्यामुळे हे बघा प्लीज, आपण आता जाऊयात, तिच्याशी बोलूयात, तिला भेटूयात. तेव्हा आता ऐश्वर्या जायला निघते. तर सारंग म्हणतो की हे बघा थांबा, तिला अडवतो. आणि हे बघा, तुम्ही माझं ऐका, आपण जाऊन भेटायला पाहिजे. पण हे बघा, सर्व ठीक आहे, पण माझं आता ऐका बरं तुम्ही. हे बघा, सौमित्र दादा आता भडकलेला आहे, त्यामुळे आता आपण जायला नको. तर आता ऐश्वर्या म्हणते की सारंग, हे बघा, जर आता आपण भेटायला नाही गेलो त्यावर सुद्धा सौमित्र भाऊजी भडकतील आणि म्हणतील बघा माझ्या बायकोला चक्कर आली तरी सुद्धा ही लोक बघायला नाही आली, म्हणून सांगते की प्लीज माझं ऐका, एकदा आपण तिला भेटून येऊयात. खरंच मला मनापासून तिची काळजी वाटते हो. त्यावरती सारंग म्हणतो की हो, आपण जाऊ, परंतु आताच कुठे तुम्ही घरात आला, त्यामुळे थोडासा वेळ द्या, थोडं तयार व्हा आणि मग त्यानंतर आपण वहिनीला भेटायला जाऊ आणि तोपर्यंत तिचा सुद्धा थोडासा आराम होईल. त्यावरती ऐश्वर्या म्हणते की बरं ठीक आहे. आता जानकीला अगदी हॉलमध्ये घेऊन येऊन तिच्या बोटावर मलमपट्टी वगैरे करत असतो. जानकी म्हणते की ऋषिकेश अहो होईल बरं. त्यावरती आता ऋषिकेश म्हणतो की हे बघ जानकी, मी तुला किती वेळेस सांगितलं. तेव्हा आता मलमपट्टी वगैरे करताना मात्र आता जानकीला त्रास होतो. ऋषिकेश विचारतो की काय ग जानकी, दुखतं का? जानकी म्हणते की हो ऋषिकेश, आणि लक्ष कुठे असतं तुझं काय माहिती. तेव्हा आता तो अगदी प्रेमाने मलमपट्टी वगैरे करतो. तर जानकी हसून त्याच्याकडे पाहत असते. तेव्हा आता तो जानकीला आराम करायला सांगतो. तेव्हा जानकी म्हणते की अहो, मला आराम करून कुठे चालेल का? तुला दादा एकटेच आहेत, स्वयंपाक पडलेला आहे, काम आवरायचे आहेत, त्यांना एकटेला हे सगळं नाही जमणार. मी पटकन आवरून येते आणि फक्त थोडंसं काम त्यांना करू लागते. पण जानकी जायला निघते तर ऋषिकेश तिचा पुन्हा हात धरतो आणि हे बघ जानकी, नको इतकी दगदग करू, गुलाब आहे ना, तो बघेल. आणि तेवढ्यात ऋषिकेशच्या मोबाईलवर कॉल येतोय. बाजार समितीतून आता सरपंचांचा कॉल असतो आणि सरपंचाकडून मात्र आता बाजार समितीत भांडणं झालेली आहे आणि ऋषिकेशकडून काहीतरी उत्तर त्यांना अपेक्षित आहे, यासाठी मात्र हा फोन असतो. तेव्हा आता फोन ठेवल्यानंतर जानकी विचारते की काय झालं? कांद्याचे भाव आहे तर ते कमी जास्त झाल्यामुळे आता शेतकरी फार चिडलेले आहेत, त्यामुळे मला तिकडे जावं लागेल असे आता ऋषिकेश सांगतो. जानकी विचारते की हे सर्व काय चाललं? अगोदर अवंतिकाला चक्कर आली आणि आता लगेच हे बाजार भावाचं, शेतकरी सुद्धा चिडलेत, मग आता आपण काय करायचं आहे? तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की जानकी तू शांत हो, अचानक सगळा काही योगायोग आहे, त्यामुळे तू जास्त विचार करू नको ह्या सगळ्याचा. त्याच वेळेस सौमित्र मात्र डॉक्टरांना घेऊन येतो आणि वर रूम वगैरे दाखवतो. ऋषिकेश आणि जानकी पाहतच असतात. आता ऋषिकेश म्हणतो की सौमित्रने तर कुणालाही न कळवता डॉक्टरांना बोलावलेलं आहे. त्यावरती आता जानकी म्हणते की माहिती नाही, बहुतेक अवंतिकाला बरं वाटत नसेल म्हणून तर बोलवलं असेल. एकतर अवंतिकाने सकाळपासून काही खाल्ले नाही, मी तिच्यासाठी कॉफी बनवते आणि हे बघा, मी किचन मध्ये बाकी काही काम नाही करणार, मी फक्त कॉफी घेऊन जाते. तेव्हा आता जानकी अवंतिकासाठी कॉफी बनायला किचन मध्ये येते. तर तेवढ्यात ऋषिकेशला पुन्हा कॉल येतोय.
तेव्हा आता डॉक्टर अवंतिकाला चेक करतात. तर सौमित्र विचारतो की काय झालं. तर डॉक्टर म्हणतात की छे काळजी करण्यासारखं काही कारण नाही, उलट सेलिब्रेट करण्याची गोष्ट आहे. तर तेव्हा आता सौमित्र विचारतो की म्हणजे काय. तर डॉक्टर खुशच म्हणतात की तुम्ही दोघं आई बाबा होणार आहात. हे ऐकल्यानंतर आता त्यांना फारसा आनंद होतो. सौमित्र विचारतो की डॉक्टर तुम्ही खरं बोलतात का. तेव्हा आता डॉक्टर म्हणतात की हे बघा मिस्टर रणदिवे, डॉक्टरांना खोटं बोलण्याची परवानगी नसते. आणि अवंतिकाला फारच आनंद होतो. सौमित्र लगेच अवंतिकाला अगदी जवळ घेतो आणि म्हणतो की अवंतिका तू ऐकलेस का डॉक्टर काय म्हणालेत, आपण आई बाबा होणार आहोत. तर अवंतिकाला सुद्धा खूपच आनंद होतो. हो आता तू बाबा होणार आहे सौमित्र. आणि सौमित्र तिला जवळ घेत थँक्यू असं बोलतो. अवंतिका म्हणते की मी तुला म्हंटलं होते अरे तू उगाच काळजी करतोस म्हणून. त्यावरती डॉक्टर म्हणतात की हे बघा काळजी तर आता यापुढे घ्यावी लागणार आहे. मी मात्र तुम्हाला काही टेस्ट आता लिहून देते काही रिपोर्टवरती, त्यामुळे तुम्ही टेस्ट करून घ्या. त्यावरती आता लगेच सौमित्र म्हणतो की हो ठीक आहे डॉक्टर. डॉक्टर पुन्हा एकदा त्यांचं अभिनंदन करतात आणि त्यांना जास्त काळजी घेण्यासाठी सांगतात. आणि हे बघा प्रेग्नेन्सीमध्ये आता बायकांचे जे काही मूड आहे ते बदलत असतात, त्यामुळे आता त्यांचं जास्त काळजी घेणं हे खूप गरजेचं असतं. त्यामुळे होणाऱ्या बाबांचे जे काही आहे ना तुम्ही बाबा, तर तुम्हाला आता बायकोचे आणि आता म्हणजे होणाऱ्या बाळाच्या आईचे सगळे काही मूड हे सांभाळावे लागतील. तेव्हा आता सौमित्र म्हणतो की मी काळजी घेईल. तर आता डॉक्टर खुशच म्हणतो की चला मी येते. तर अवंतिका डॉक्टरांना पुन्हा थँक्यू म्हणते आणि डॉक्टर आता निघून जातात काळजी वगैरे घ्या म्हणून. तेव्हा आता सौमित्र आणि अवंतिका लगेच एकमेकांना घट्ट असे मिठी मारतात. इतका आनंद त्यांना झालेला असतो. जानकीने हे सर्व ऐकलेलं असतं. जानकीला फारच आनंद होतो कारण अवंतिकाला चक्कर आली होती, ती आई होणार आहे. तर आणि ही तर खरंच खूप आनंदाची गोष्ट आहे. तेव्हा आता अवंतिका ही सौमित्रला म्हणते की तू उगाच निगेटिव्ह विचार करत होता. तेव्हा आता सौमित्र तिला म्हणतो की तू अगोदर आराम कर आणि तिला बेडवर बसवतो. तोच लगेच सौमित्रचं लक्ष जानकीकडे जाते. तो जानकीकडे बघत असतो तर जानकीला फारसा आनंद झालेला असतो. तेव्हा आता अवंतिका जानकीकडे बघून खुश होत हसते. तर जानकी आता आत येते आणि म्हणते की काय मी ऐकलं ते खरं आहे का, तुम्ही दोघं आई बाबा होणार आहात का. तेव्हा आता अवंतिका आणि सौमित्र खुश होतात आणि हो असं म्हणतात. अवंतिका तू आई होणार आहेस. तर अवंतिका खुशत हो असं म्हणते. जानकी अगदी काहीनी दृष्ट काढते, आपल्या डोळ्यातील काजळ तिला लावते. कुणाची दृष्ट लागायला नको म्हणून आता ती घट्ट अशी मिठी मारते आणि खुश होत अगदी अभिनंदन अभिनंदन, तुमच्या दोघांचं खूप मनापासून अभिनंदन असं खुशत म्हणते. जानकीला सुद्धा फार आनंद झालेला आहे आणि खरंच अवंतिका आजचा दिवस आहे तो खूप खास आहे. अवंतिका आई होणार आहे तर सौमित्र भाऊजी तुम्ही बाबा होणार आहात. तर त्यामुळे खरंच आजचा दिवस साजरा केलाच पाहिजे. तर अवंतिका म्हणते की हो वहिनी खरंच साजरा केला पाहिजे. आई होणं खरंच एक कमाल फिलिंग्स आहे. तेव्हा आता जानकी म्हणते की हो अवंतिका आणि अजून तर तुला सगळं काही अनुभवायचं आहे. बघ अवंतिका जेव्हा आपल्या पोटामध्ये एक जीव तयार होत असतो, त्याचं अस्तित्व वाढवत असतं, तेव्हा आई पण काय असतं हे आपण अनुभवायला लागतो. आपण वाट बघत असतो की हे बाळ कधी आपल्या कुशीत येते म्हणून. खरंच हे अनुभव खूप सुंदर आहेत आणि हे सगळं तो अनुभवणार आहे. तर आणि मी इथे बोलत काय बसले, मला हे सगळ्यांना सांगायला हवं. आई नाना आणि घरातील सगळ्यांना सुद्धा, सगळेजण इतके खुश होतील, सगळ्यांना फारच आनंद होईल. तेव्हा आता सौमित्राच्या मनामध्ये काहीतरी आता एक अशी वेगळी सल येते आणि ओवी तर इतकी खुश होणार आहे की तिला बहीण किंवा भाऊ असं म्हणणार. तोच लगेच आता जानकी जायला निघते, परंतु सौमित्र लगेच म्हणतो की वहिनी. तेव्हा आता लगेच सौमित्र हा जानकीला थांबवतो आणि म्हणतो की वहिनी थांब. जानकी म्हणते की हे बघा सौमित्र भाऊजी आता माझ्याकडे काय काम आहे तुमचं, माझ्याकडे एक ऑलरेडी खूप महत्वाचं काम आहे. सगळ्यांना घरातील जाऊन आता एक गोड अशी बातमी देणं हे माझं महत्वाचं काम आहे आणि ते काम मी करणार आहे. म्हणून जानकी पुन्हा जायला निघते. तेव्हा सौमित्र म्हणतो की मी तुला थांब म्हटलो आणि कुणाला काहीही सांगायचं नाही. तेव्हा सौमित्रच्या या बोलण्याचा मात्र जानकी आणि अवंतिका या दोघींना फारसा धक्का बसतो. जानकी म्हणते की असं का बोलतात सौमित्र भाऊजी, गरज नाही म्हणजे अहो इतकी आनंदाची बातमी आहे आणि ती सगळ्यांना सांगायला नको का. तेव्हा सौमित्र म्हणतो की कारण ती गोष्ट जर तू सगळ्यांपर्यंत सांगितली तर ती ऐश्वर्यापर्यंत नक्कीच पोहोचेल आणि अवंतिका आई होणार आहे हे तिला अजिबात सहन होणार नाही. तेव्हा आता जानकी म्हणते की पण सौमित्र भाऊजी तुम्ही असं का करतात. त्यावरती सौमित्र म्हणतो की हे बघ तुमच्या सगळ्यांचा मात्र तिच्यावर फार असा विश्वास असेल पण माझा मात्र नाही. तिला या घरातील कुठल्याही माणसाचा आनंद आजपर्यंत बघवलेला नाही आणि या पुढे सुद्धा बघवणार नाही याची मला पूर्ण खात्री आहे. त्यामुळे मात्र ही गोष्ट कुणालाही कळायला नको. तेव्हा आता जानकी म्हणते की असं का बोलतात आणि कुणालाही नाही म्हणजे आई आणि नानांना सुद्धा नाही का. तेव्हा अवंतिका पुढे येते. अवंतिका म्हणते की सौमित्र तू काय बोलतोस, तुझं तुला कळते का. सौमित्र लगेच म्हणतो की अवंतिका मी जे खरं आहे तेच बोलत आहे. तेव्हा आता जानकी सौमित्रला समजायला जाते की हे बघ सौमित्र भाऊजी आपल्या कुटुंबातील. तर लगेच आता सौमित्र स्पष्ट शब्दात उत्तर देतो आता मला ही गोष्ट आहे तर ती आपल्या घरात आर्ग्युमेंट नाही करायची. आम्ही आई बाबा होणार आहे, आमच्या आयुष्याचा भाग आहे, त्याला आपलं आपलं करत मात्र तू तुझ्या आयुष्याचा भाग त्याला बनवायला जाऊ
नकोस। तेव्हा अवंतिका म्हणते की सौमित्र तू काय बोलतोस। तर आता सौमित्र अवंतिकाला धरतो आणि म्हणतो की तू आराम कर, तू काही मध्ये बोलू नकोस। सौमित्र इतका तोडून बोललेला आहे ऐकून आता जानकीला खूप रडायला येतं। जानकी रडत असते। तेव्हा आता रडतच जानकी म्हणते की ज्या दिवशी मात्र मी रणदेवांच्या घरामध्ये लग्न करून सून म्हणून आले, त्या दिवशीच मात्र तुम्ही सगळेजण माझ्या आयुष्याचा भाग झाला होतात। आता तुमच्या सगळ्यांशी मात्र त्याच दिवसापासून जोडलं गेलेलं आहे आणि अचानक आज तुम्ही असं म्हणतात की तुमच्या आयुष्याचा प्रश्न आहे तो। आणि हे बघा भाऊजी, तुम्ही जे काही बोललात तर मला असं वेगळं होणं नाही झेपत। तुम्ही दोघं आई बाबा होणार आहात, किती आनंदाचा आणि किती गोड क्षण आहे हा। तुम्ही कितीही नाही म्हणाला तरी सुद्धा आई आणि नाना हे तुमच्या आयुष्याचा भाग आहेत, होते ते आणि कायम राहणार सुद्धा आहे, लक्षात घ्या। त्यांच्यापासून तुम्ही हे सगळं कसं काही लपू शकतात? ते होणारं बाळ आहे ते फक्त तुमचं आहे का? आई आणि नाना अगदी त्या बाळाचे आजोबा आहेत, आजी आहेत आणि मी आणि ऋषिकेश मात्र त्याचे काका काकू आहोत। आणि ओवी मात्र त्या बाळाची बहीण असेल। ऐश्वर्या आणि सारंग भाऊजी सारखे काका काकू, इतकं असं गोड कुटुंब त्या बाळाचं असणार आहे। तर हे कुटुंब जसं तुमच्या आयुष्याचा एक भाग आहे तर तसं हे कुटुंब सुद्धा त्या बाळाच्या आयुष्याचा एक भाग आहे। तर सगळं काही तुम्ही एका क्षणात विसरून गेलात आणि आज असे बोललात का? सौमित्र म्हणतो की हो, सगळं काही विसरलो मी, कारण तुम्ही चुकीच्या व्यक्तीला या घराचा भाग बनवलेला आहे, तिला या घराचा भाग बनवलेला आहे आणि तिला या घरात आणलेला आहे। तर त्यामुळे त्या ऐश्वर्याची वाईट नजर आहे तर ती आमच्या या सुखी संसाराला लागायला नकोय। त्यामुळेच ही गोष्ट मी तुझ्यापासून अगदी तुम्हाला लपवायला सांगतोय। त्यावरती आता जानकी म्हणते की हे बघा, तिच्या नजरेला मात्र वाईट नजर, तुम्ही कसं बोलू शकतात सौमित्र भाऊजी? हा जो काही गैरसमज आहे तो तुमच्या मनातून काढून टाका सौमित्र भाऊजी। एकतर तुम्हाला अगोदर वाटलंच होतं की ऐश्वर्या घरात आल्यानंतर काहीतरी चुकीचं घडणार आहे म्हणून, आणि त्याच दरम्यान मात्र अवंतिकाला चक्कर आली होती। पण हे बघा भाऊजी, अवंतिकाला चक्कर आली त्यामागे वेगळं असं कारण आहे आणि ते कारण आपल्याला कळालेलं आहे। तर जानकी पुन्हा अवंतिकाच्या जवळ येते, तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवत म्हणते की अवंतिका आई होणार आहे। तर सौमित्राच्या हाताला धरून म्हणते की तुम्ही बाबा होणार आहात। खरं तर ऐश्वर्याच्या येण्याने मात्र आपल्याला गोड अशी बातमी मिळालेली आहे। मग तुम्हीच सांगा सौमित्र भाऊजी की हा अपशकुन झालेला आहे की शुभ शकून? सौमित्राकडे उत्तर नसे तर आता जानकी म्हणते की नीट विचार करा सौमित्र भाऊजी आणि मला त्याचं उत्तर द्या। बोला ना सौमित्र भाऊजी, उत्तर द्या, आता का गप्प बसलात? द्या ना उत्तर। तेव्हाचा सौमित्र खूप चिडतो आणि म्हणतो की हे बघ बहिणी, मला ह्या गोष्टीवर आर्ग्युमेंट नकोय, तू जे काही मी सांगितलं आहे ते तुला ऐकावं लागेलच। आणि हे बघ, मी म्हटलं ना मात्र आता ऐश्वर्याला ही गोष्ट चुकूनही कळायला नको। आणि हे बघ, तर ही गोष्ट ऐश्वर्याला समजली तर मात्र मी असं समजेल की ही गोष्ट तू तिला सांगितली म्हणून, कारण आपल्या तिघांशिवाय ही गोष्ट कुणालाच माहिती नाही बहिणी, हे लक्षात ठेव। सौमित्र अवंतिका जवळ येतो, तिच्या खांद्यावर अगदी डोक्यावर हात ठेवतो। तर जानकीला वाईट वाटतं। जानकी म्हणते की सौमित्र भाऊजी, तुम्ही इतकं तोडून का बोलतात? तेव्हा आता लगेच सौमित्र म्हणतो की आता मी तोडून बोलतो, पण तुझ्याकडून मात्र आता ही गोष्ट ऐश्वर्याला समजली तर आपलं नातं सुद्धा मी तोडायला मागे पुढे नाही बघणार, हे लक्षात ठेव। ऐकून आता जानकीला खूपच मोठा धक्का बसतो आणि अवंतिकाला सुद्धा। अवंतिका लगेच उठून उभी राहते आणि सौमित्राच्या हाताला धरते आणि म्हणते की काय बोलतो सौमितू? तर आता सौमित्र म्हणतो की मी आणि अवंतिका कायमचं हे घर सोडून निघून जाऊ। तेव्हा आता जानकीला फार मोठा धक्का बसतो। सौमित्र जे काही वागतो ते अवंतिकाला सुद्धा पटत नसतं। सर्व ऐकल्यानंतर जानकीला फारच रडायला येतं। जानकी म्हणते की भाऊजी काय बोलतात? किंवा आता रडतच जानकी जायला निघते तर सौमित्र म्हणतो की आणखीन एक गोष्ट, आणि ही गोष्ट आहे तर ती 3 महिने घरात कुणालाही कळून न देण्याची जबाबदारी बहिणी तुझी असेल। तेव्हा आता जानकीला फारच वाईट वाटतं। जानकी आपल्या डोळ्यातील पाणी पुसते आणि सौमित्रकडे बघत असते आणि अवंतिकाला विचारते की अवंतिका तुला सुद्धा असंच वाटतं का? तेव्हा अवंतिका ही आता सौमित्रकडे पाहत असते आणि सौमित्र तिच्याकडे रागाने। तेव्हा जानकी आपल्या डोळ्यातील पाणी वगैरे पुसते तर हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये आता मात्र ऐश्वर्याने पपई कापलेली असते आणि ती म्हणते की हे बघ, आता मी पपई कट केलेली आहे, अवंतिका तू खाऊन घे। तेव्हा अवंतिका सुद्धा असते आणि जानकी सुद्धा। आता पपई खायची नाही हे जानकीला माहिती असतं। आता अवंतिका म्हणते की मला पपई नको, तर सुमित्रा सुद्धा तेथेच आहे। सुमित्रा म्हणते की हे बघ, फळं खाल्लेली चांगली असतात। सुमित्रा म्हणते की खा ग अवंतिका, अगं पपई खा, म्हणून सुमित्रा आपल्या हाताने भरवायला जाते। तोच लगेच आता जानकी म्हणते की अवंतिका प्रेग्नेंट आहे आणि पुढच्या 3 महिन्यापर्यंत अवंतिकाला पपई खाणं हे धोकादायक आहे। तेव्हा आता जानकी लगेच सुमित्राचा हात धरते आणि म्हणते की डॉक्टरने तिला पपई खाण्यासाठी नाही सांगितलेले। त्यानंतर मात्र आता ऐश्वर्या जानकीला विचारते की काय झालं?
मला असं तर वाटतं की नक्कीच तू काहीतरी माझ्यापासून लपवते. तर आता जानकीला काय उत्तर द्यावं ते काहीच कळत नसतं. आणि आता शेवटी सुमित्रा आणि ऐश्वर्या या दोघींनी नक्की काहीतरी आता ह्या आपल्यापासून लपवत आहे हे मात्र आता ऐश्वर्याच्या लक्षात येते. आता नक्की आता जानकी काय उत्तर देणार आहे. नक्की आता अवंतिकाला अगदी प्रेग्नेंट आहे ती आणि त्यामुळे तिला पपई खाता येणार नाही हे जे काही आहे ते सुमित्राने आणि ऐश्वर्याने ओळखलेलं असतं. नक्की आता पुढे काय होणार आहे हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.